274 लोकांचा दुर्दैवी मृत्यू एअर इंडिया 171 या प्लेन क्रॅशमध्ये झालाय। पण त्याचं कारण काय? तर अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल या इंटरनॅशनल एअरपोर्टवरून लंडन येथील गॅटविक या एअरपोर्टवर जाण्यासाठी दुपारी 1:38 एअर इंडियाचं 171 हे विमान टेक ऑफ झालं आणि हवेत गेल्यावर फक्त 50 सेकंदांनी हे विमान जवळपास अर्धा किलोमीटरवरून खाली यायला लागलं आणि पायलटने लगेच मेडे कॉल दिला। पण जोपर्यंत ATCचा रिप्लाय येतोय तोपर्यंत विमान एअरपोर्टपासून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर BJ मेडिकल कॉलेजच्या मेसवरती आणि डॉक्टरांच्या हॉस्टेलवरती जाऊन आदळलं आणि काही सेकंदांच्या आत तिथे भयानक आग लागली। ते एरियामधलं टेम्परेचर 1000 सेल्सिअस इतकं वाढलं आणि कोणाला काही कळायच्या 242 पॅसेंजरपैकी 241 पॅसेंजर जळून खाक झाले आणि ज्या हॉस्टेलवरती ज्या मेसवरती ते विमान आदळलं होतं तिथले सुद्धा 33 लोक जळून आगीत खाक झाले। जे ग्राउंड फ्लोअरवरती होते त्यांच्या अंगावर छत पडलं, त्यांना दुखापती झाल्या पण ते वाचले आणि जो विमानातला एक जण वाचला होता त्याचं कारण म्हणजे काय की तो 11A या सीटवर बसला होता आणि ती सीट इमर्जन्सी एक्झिस्टपासून जवळ होती आणि ज्यावेळेस ते प्लेन त्या मेसवरती आदळलं त्यावेळेस ते ग्राउंड फ्लोअरच्या जवळ जाऊन पडलं होतं आणि इमारतीवर पडलेल्या इम्पॅक्टने तो सीटसोबत खाली पडला आणि तिथून थोड्याफार जखमा घेऊन तो तिथून पळाला म्हणून तो वाचला। पण 50 सेकंदात असं काय घडलं की चांगलं चाललेलं विमान डायरेक्ट खाली पडलं? तर याचं उत्तर आपल्याला काही काळांनी ज्यावेळेस त्या रिसर्च टीम गेलेल्या आहेत किंवा जे ब्लॅक बॉक्स आहेत तिथून जी माहिती मिळेल त्यातून सरकारला जो रिपोर्ट दिला जाईल त्याच्यातून आपल्याला कळेलच। पण मी न्यूज मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये असे काही व्हिडिओज पाहिले जे खूप स्ट्रेंज येतं। त्यातलं पहिलं आहे आकाश वत्सा या बिझनेसमॅनचं ट्विट, ज्यात त्याने म्हटलंय की मी याच विमानातून दिल्ली ते अहमदाबाद ट्रॅव्हल केलं व या विमानात ना AC चालतोय ना कोणत्याच ॲक्सेसरीज। विमानाचं टेम्परेचर खूप हाय वरती गेलंय व लोक हवा घेण्यासाठी लिफ्टलेटचा वापर करतायत आणि हे खूप विचित्र आहे। ही एक गोष्ट आहे आणि अजून एक व्हिडिओ आहे जो एका इंजिनियरने यूट्यूबवरती पब्लिश केला। त्याचं म्हणणं आहे की जो व्हिडिओ व्हायरल होत आहे विमानाचा जो क्रॅशचा त्यामध्ये विमानाचा आवाज थोडा वेगळा येत आहे। विमानाचं जे जेट इंजिन आहे त्याचा आवाज असा येऊ शकत नाही। त्याचं म्हणणं आहे की जे प्रोपेलर असणारे जे विमान आहेत तसा आवाज येत आहे आणि एअर इंडियाचं 171 हे प्लेन टर्बो इंजिनचे आहे जे सायलेंट असतं, मग ते प्रोपेलरसारखा आवाज काय येत आहे? तर त्याचं म्हणणं असं आहे की विमानाचे दोन्ही इंजिन टेक ऑफ नंतर डायरेक्ट बंदच पडले आणि पायलटने जे इमर्जन्सीसाठी बसवलेले प्रोपेलर फॅन असतो तो चालू केला, त्यामुळे त्याचा आवाज तसा येत आहे। आता हे घटनेचे हे कारण असू शकतं, हे सगळे अजम्पशन्स येतं। आपल्याला नक्की काय घडलंय, नक्की काय त्यावेळेस झालं होतं हे सगळं सरकारला जेव्हा जी रिसर्च टीम रिपोर्ट सबमिट करेल तेव्हाच आपल्याला ते कळेल। त्यामुळे या प्लेन क्रॅशचं खरं कारण काय आहे हे आपल्याला काही वेळानंतर काही दिवसानंतरच कळेल आणि ज्यावेळेस तो रिपोर्ट पब्लिश होईल त्यावेळेस मी एक डिटेल व्हिडिओ नक्की बनवेल। तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टावरती पाहत असेल तर फॉलो नक्की करा।